एकदा काय झालं माहिती आहे का, की एक छोटासा मुलगा असतो आणि 3-4 वर्षाचा मुलगा तो त्याच्या वडिलांसोबत जत्रेला जातो. म्हणजे त्याचे बाबा त्या 3-4 वर्षाच्या मुलाला घेऊन जत्रेला जातात. गावात जत्रा असते, वेगवेगळ्या प्रकारची दुकानं आलेली असतात, हॉटेल्स वगैरे आलेले असतात असं. आणि जत्रेत मजा असते, आकाशी पाळणा असतो, ते फिरणारे घोडे असतात आणि ते खेळायचे भरपूर असे ते काय ट्रॅक वगैरे असतात असे. रेल्वे आलेली असते, ते ट्रॅकवर खेळणारी असे किंवा ते घोड्यावर बसून असं जायचं असते, ते सगळे खेळणे आलेले असतात. आणि हे गर्दी भरपूर असते अशी जत्रेमध्ये. इतकी गर्दी असते ना, की काय सांगायचं सोय नाही. आणि मग हा जत्रेत गेल्याबरोबर मग ह्या मुलाला काय दिसते माहिती आहे का, की ते असं फुगा दिसतो असा ते असं हा फुगेवाला असा तो आवाज करतो असा आणि तो दिसतो. मग हा म्हणतो, "पप्पा मला फुगा द्या." पप्पा म्हणतात, "अरे आताच तर आलोय आपण, घरी जाते वेळेस घेऊन जाऊ." मग घरी गेल्यानंतर खेळता येते. मग थोडंसं पुढं गेलं की त्याला तिथं ते अजून दुसरं खेळणं दिसते. त्याला ती खेळण्यातली बंदूक दिसते आणि तो बंदुकीवाला असा ट्र 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 करून असा वाजू लागलेला असतो. त्याला ते आकर्षण वाटते आणि मग तो म्हणतो, "पप्पा मला ही बंदूक हवी आहे, मला घेऊन द्या." अरे आपण पुढं जाऊ, जरासं जत्रा बघू, मग आपण काय करू की ही जत्रेतली बंदूक तुला घेऊन देईल जाते वेळेस. मग तो काय ऐकायला तयार नाही. पुढे गेलो की आईस्क्रीमचा गाडा दिसतो. तिथं मग आईस्क्रीम असते. मग ते, "पप्पा मला आईस्क्रीम घेऊन द्या, आईस्क्रीम घेऊन द्या" म्हणतात. आणि मग तो म्हणतो, "अरे थांब थोडंसं, थोड्या वेळाने तुला आईस्क्रीम घेऊन देतो" असं म्हणतात. हा ऐकायला तयार नाही. मला आईस्क्रीम घेऊन देत नाही, बंदूक पण नाही, खेळणं पण नाही आहे, काय नाही. पुढे गेलं की आकाशपाळणा असा घर्रर्र फिरू लागलेला असते तो असा. आणि मग हा म्हणतो, "पप्पा मला आकाशी पाळण्यात बसवा, मला खूप मज्जा करायची. वॉटर पार्क सारखा पण खेळायचंय मला अजून, पण मला आकाशी पाळण्यात बसवा." पण ते पप्पा त्याचे म्हणतात की, "अरे थोड्या वेळानं बसू आपण, चल" म्हणतो. मुलगा काय ऐकायला तयार नाही. मला हे देत नाही, ते देत नाही असं म्हणत असतो. मग त्याचे पप्पा त्याला असं हाताला धरून पुढे जात असतात आणि गर्दी इतकी एकदम रेटारेटी वाढते आणि गर्दी वाढते आणि गर्दीमध्ये चुकून त्याचा हात सुटतो. आणि मग मुलगा विभागला जातो, बाबा जातात पुढं. आता काय करावं, काय करावं म्हणतो. मुलगा रडायला लागतो, "माझे पप्पा, माझे पप्पा, माझे पप्पा कुठे गेले?" भेटणाऱ्या प्रत्येक माणसाला, "हो माझे पप्पा दिसले का, माझे पप्पा दिसले का, हो कुठे गेले माझे पप्पा?" रडायला लागतो तो असा. आणि ते बाबा पण त्याचे भाषेमध्ये एकदम घाबरून जातात. "अरे आताच तो मुलगा होता इथं, आता कुठे गेला, आता काय करायचं, काय करायचं" म्हणतात. मग ते बाबा इकडे शोध, तिकडे शोध, असं शोधाशोध सगळीकडे सुरुवात होते. आणि मग बाबा पण शोधत असतात, मुलगा पण. मग तो मुलगा रडत रडत असतो, तर मग तितक्या तिथे एक पोलीस येतात आणि मग त्या कोणाचा तरी मुलगा हरवला म्हणून त्याला ते पोलीस चौकी असते त्याची तिथे घेऊन जातात. आणि चौकीत गेल्यावर हा मुलगा एकच फक्त की, "मला बाबा पाहिजे, मला माझे बाबा पाहिजे, मला बाबा पाहिजे" एकच. मग तो तिथं तो पोलीस हवालदार त्याला तो लगेच तो बंदुकीवाला असतो तिथं, ते म्हणजे ते मगाशी जो ट्र ट्र करून वाजून दाखवतात तो, "अरे तुला ती बंदूक हवी आहे का बघ, रडू नको तू, शांत बस." पण हा मुलगा रडायचा काही थांबतच नाही. "मला बाबा पाहिजे, मला बाबा पाहिजे" एकच. तितक्या ते आईस्क्रीमचं तिथं असते, ते पण म्हणतो पोलीस, तुला आईस्क्रीम हवी आहे का, आईस्क्रीम देऊ का, आईस्क्रीम?" नको मला, काय नको, मला बाबा पाहिजे." ते खेळणंवाला असते तिथं, "तुला खेळणी हवी आहे का ती, ते पण नको." "अरे बघतोय बघ तिकडं, ते आकाशी पाळणा दिसतो तुला, ते आकाशी पाळण्यात बसतो का तू असा, चल बरं तुला आकाशी पाळण्यात देतो, पण तू रडू नको, शांत बस." पण मुलगा काही रडायचा थांबत नाही. मुलगा खूप रडतो, खूप रडतो. आणि मग त्याला मुलगा इतका रडतो, इतका रडतो, की त्याला समजावणंच कठीण असते. तो म्हणतो, "मला बाबा पाहिजे, मला बाबा पाहिजे, मला बाबा पाहिजे." आणि सगळेजण त्याला म्हणतात की, तो हे देऊ का, ते देऊ का, पण थांबत नाही. सांगायचं तात्पर्य एवढाच की, मगाशी तो ज्या खेळण्यासाठी तो एवढा रडत होता, बाबांना घेऊन द्या म्हणत होता, एवढा अक्रस्ताळा करत होता, बाबा घेऊन देत नव्हते. तो ती सगळी साधनं, ती सगळी खेळणी, ती त्याला आकर्षित करणाऱ्या गोष्टी सगळ्या त्याला तिथं ते पोलीस आणून देतो म्हणत होते. न मागता सुद्धा द्यायला तयार होते. पण हा मुलगा फक्त एकच म्हणत होता की, मला बाबा पाहिजे. मित्र हो, आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा असंच आहे. आपण जेव्हा मोठं होऊ, आत्ता सध्या आपण जर ह्या भौतिक साधनांच्या मागं, क्षणिक आकर्षणाच्या मागे जर धावत असू, तर हे फार चुकीचं आहे असं मला वाटते. म्हणजे आपल्याला ना, जोवर आपले बाबा आपल्यासोबत आहेत, बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या आकर्षित करून घेतात आपल्याला, जोवर बाबा आहेत. पण ज्यावेळेस बाबा नसतात ना, तर आपल्याला ह्या जगातली कोणतीच गोष्ट आपल्याला नको वाटते. कोणी आणून दिलं फुकट तरी नको वाटते. त्यावेळेस फक्त वाटते बाबा पाहिजे. म्हणून ना, प्रत्येकानं आपल्या आईबाबांचा आदर करूया, त्यांच्या प्रेमाचा सन्मान करूया आणि त्यांना स्वीकार करूया. कारण एकदा का आपले आईबाबा गेले,
आईबाबा जर नसतील तर या जगातली प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी शून्य आहे. त्याचं काहीच महत्त्व वाटणार नाही. आणि ते कितीही फुकट जरी कोणी आणून दिलं आपल्याला तर त्याची काहीच किंमत नाही जेवढी आपल्या आईबाबांची आहे. आईबाबांची किंमत खूप आहे. त्यांचा नक्कीच आदर करा.